उच्च शिक्षणाचा जागर आता महानगरांपासून ग्रामीण भागातल्या वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवायची आवश्यकता आहे. 2018 मध्ये उच्च शिक्षणाचा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ 26% होता. NAP 2020 मध्ये तो 50% न्यायचा आहे. यासाठी आता ICT म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करणं शक्य आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट पूर्ण करणे सुलभ होणार आहे. कोविड-19च्या काळात ऑनलाईन शिक्षण प्रणालीची गरज आणि उपयुक्तता आणखीनच अधोरेखित झाली आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे साधारणपणे या पॅन्डेमिकमध्ये जो जवळजवळ मार्चपासून सुरू झाला 7-8 महिने झाले आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्था असेल, इकॉनॉमिक्स असेल, इंडस्ट्री असेल, बिझनेस असेल, सगळ्यांनाच त्यानं आघात केला. विशेषतः शिक्षण प्रणालीमध्ये खूप बदल घडून आले. याचं कारण म्हणजे आभासी पद्धतीचं शिक्षण, ऑनलाईन एज्युकेशन, जे बऱ्याच वेळेला बोललं गेलं होतं पण प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीनं फार तोकडे प्रयत्न झाले होते. एका रात्रीमध्ये होणारे ट्रान्झिशन SPPOच्या बाबतीत अत्यंत चॅलेंजिंग होतं आणि त्या काळामध्ये आपण एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपलं जे ECDLIC म्हणून जे आहे त्याच्या माध्यमातून सर्वप्रथम आपण एक प्लॅटफॉर्म डेव्हलप केला, ज्याच्यामध्ये जे बरेच ओपन सोर्स आहेत, झूम असेल, मायक्रोसॉफ्टची टीम असेल, इतर अनेक 3-4 गोष्टी, याचं सीमलेस इंटिग्रेशन आणि त्याचबरोबर मूडल नावाचा प्लॅटफॉर्म आणि हे संपूर्ण एकत्रित करून ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रणाली पोचवण्याच्या दृष्टीनं कंटेंट डेव्हलपमेंट आणि त्याचं डिसेमिनेशन या प्लॅटफॉर्मवरून शक्य झालं. या कॉलेजला आपण आव्हान केलं. सुरुवातीला साधारणपणे 75 कॉलेज आणि आता ती संख्या जवळजवळ 100च्या पुढे गेलेली आहे. आणि यामध्ये संपूर्ण आपण जे मेंटॉरिंग आहे ते विद्यापीठाने दिलेलं आहे. एकही पैसा आपण कॉलेजकडून घेत नाही आणि कॉलेजच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षकांच्या माध्यमातून हे कंटेंट डेव्हलप होते. हे करत असताना आपण एक प्रकार केला की साधारणपणे त्या कोर्सचं मॅपिंग करून घ्यावं आणि त्या मॅपिंगच्या बेसिसवर उत्कृष्ट जे व्याख्याते आहेत त्यांचं कंटेंट डेव्हलपमेंट आपण सुरुवात केली आणि याला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद मिळाला. याच्यामध्ये माझी जी टेक्निकल टीम आहे, ज्याच्यामध्ये दीपक हार्डीकर आहेत, विकास महाजन आहेत किंवा आमचं जे EduTech फाउंडेशन आहे, इथले अनेक अधिकारी, त्या व्यतिरिक्त श्रीरंगजी गोडबोले, नाट्यक्षेत्रातलं आणि सिनेमासृष्टीतलं एक उत्कृष्ट नाव, ज्यांनी ह्याच्यामध्ये बेसिकली डिलिव्हरी कशी करावी या संबंधात मार्गदर्शन, त्याचबरोबर त्यांची असलेली टीम, पटवर्धन असतील, इतर अनेक लोक, यांच्या माध्यमातून आपण ही सुरुवात केली. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की संपूर्ण पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीत येणारी जी कॉलेजेस आहेत यांना एक मोठी ऊर्जा मिळाली. हा प्रयोग आपण सुरुवात केली साधारणपणे इंदापूर कॉलेजपासून, त्याच्यातून KTHM सारखं नाशिकचं मोठं कॉलेज असेल आणि त्यानंतर छोटी छोटी कॉलेजेस ज्याच्या माध्यमातून हे कंटेंट डेव्हलप केलं गेलं. आपण आजही करतो आहे. परवाच एका प्राचार्यांच्या मीटिंगमध्ये आणखीन काही लोकांना आपण ह्याच्यामध्ये उत्तेजित केलेलं आहे आणि अत्यंत उत्तम पद्धतीनं ह्याची डेव्हलपमेंट चाललेली आहे. विद्यार्थी या गोष्टीचा चांगला मनमुराद आस्वाद घेत आहेत आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत कॉलेजमध्ये सुद्धा अत्यंत उत्कृष्ट असे शिक्षक उत्कृष्ट पद्धतीनं हे कंटेंटची निर्मिती करत आहेत. याचा पुढचा जो प्रयत्न आहे आपला तो म्हणजे परीक्षा घेण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल त्या दृष्टीने आपली तयारी झालेली आहे. तेव्हा मला खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी 13 अकृषी विद्यापीठं आहेत त्यामधलं माझ्यामध्ये फक्त पुणे विद्यापीठ एकमेव आहे ज्याच्याकडे ही सिस्टीम आता उत्कृष्टरित्या डेव्हलप झालेली आहे आणि विद्यार्थी ॲज वेल एज शिक्षक दोन्ही या प्रणालीचा उपयोग मनमुरादपणे करत आहेत. सर्वांचं मनपूर्वक त्याबद्दल अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. या उपक्रमातील पहिला टप्पा म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमची निवड आणि तिचे कस्टमायझेशन. हा जगातला एक अग्रगण्य ओपन सोर्स लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. आपण मूडलला CDXच्या आपल्या आवश्यकतेनुसार कस्टमाइज केले आहे. CDXच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सेशनमध्ये टेक्स्ट, इमेजेस किंवा व्हिडिओज एम्बेड करू शकता. यात ॲक्सेस कंट्रोल किंवा रेस्ट्रिक्ट करण्याची सुविधा आहे. बुद्धीला चालना देण्यासाठी आणि विषयाचे आकलन तपासण्यासाठी क्विझेस आणि गेमिफिकेशनचा वापर करण्यात येतो. असेसमेंट देखील ऑटोमॅटिक होते. विद्यार्थ्यांच्या सबमिशन्स घेणे सोपे आहे. विद्यार्थ्यांशी चॅट, मेल किंवा मेसेजेसच्या माध्यमातून संवाद शक्य आहे. विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस मॉनिटर करणे शक्य आहे.
LMS नंतरचा दुसरा टप्पा म्हणजे लेक्चर्सचा कॉन्टेंट बनवण्याची प्रणाली. या 3 गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला. पेडागॉजी, इन्स्ट्रक्शन डिझाईन आणि एनरिचमेंट. आणि ह्यातून निर्माण झाली CDX अर्थात कॉन्टेंट डिलिव्हरी एक्सप्रेस. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्राइज अंतर्गत CDX प्रणाली विकसित केली आहे. E-Content Development, a learning innovation center, has been set up with the funding of RUSA 2 years back. Suddenly, it has taken the center stage for all the activities as far as the teaching learning is concerned. The pandemic took the colleges at a back seat. The principals, the teachers, and the students, 3 of them were in a state of flux as to how would the teaching learning method happen and how would they use the e-content method to make this a very exciting experience. This is where Content Delivery Express has come in way for all of the stakeholders to help them, support them, give them the kind of confidence that is required to the teachers to face the camera, for them to make the content very, very engrossing, engaging, and enriching, which would make the students really excited in terms of the learning process in a very, very new medium. CDX हे शिक्षकांसाठी लेक्चर्सचे उत्तम व्हिडिओ झटपट बनवण्यासाठी योजलेले स्टोरी बोर्डिंग सोल्युशन आहे. ही व्हिडिओ लेक्चर्स इफेक्टिव्ह होण्यासाठी CDX पेडागॉजी फ्रेमवर्कमध्ये चंकिंग, लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, लर्निंग एनहान्स करणाऱ्या इमेजेस आणि ॲनिमेशन्स आणि त्याचबरोबर नॉलेज चेक आणि रिफ्लेक्शन पॉईंट यासारख्या लर्निंग ऑब्जेक्टिव्ह बरोबर अलाइन्ड असलेल्या फॉर्मॅटिव्ह असेसमेंट यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन होण्यासाठी या पेडागॉजीचा निश्चितच फायदा होईल. यापुढचा मुद्दा म्हणजे कॉन्टेंट. शिक्षकांचे व्हिडिओज सुबक आणि परिणामकारक कसे होतील, हाय डेफिनेशन क्वालिटी कशी राखता येईल यासाठी CDX मध्ये मल्टी कॅमेरा सेटअप आणि संबंधित सॉफ्टवेअर्सचा वापर केला जातो. हे व्हिडिओज चित्रित करण्यासाठी विद्यापीठाचा स्टुडिओ आहे. काही महाविद्यालयांकडे चित्रीकरण सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर CDX तर्फे हे असे मोबाईल कॅमेरा सेटअप्स उपलब्ध करून दिले जात आहेत, जे कुठल्याही महाविद्यालयात सहज इन्स्टॉल करता येतात. याला फार महागड्या संसाधनांची आवश्यकता नाही. शिक्षकांना या माध्यमाविषयीची भीती असेल तर ती लगेच निघून जाते आणि ते उत्कृष्ट कॉन्टेंट तयार करू लागतात. मीडिया एक्सपोजरमुळे आजच्या पिढीची ऑडिओ व्हिज्युअल लिटरसी खूप जास्त आहे आणि त्याचबरोबर त्यांचा अटेन्शन स्पॅन मात्र खूप कमी झाला आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष कसे गुंतून राहील, आकलन आणखी रंजक आणि परिणामकारक कसे होईल यासाठी लेक्चर्समध्ये इमेजेस, व्हिडिओज, इन्फोग्राफिक्स, ॲनिमेशन्स अशी एनरिचमेंट करता येते. CDXच्या माध्यमातून अशा ऑडिओ व्हिज्युअल एड्सच्या सोर्सेस पर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा प्रकारच्या ऑडिओ व्हिज्युअल्सची एक रिपॉझिटरी बनवत आहे, जी सर्व शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याद्वारे आलेला फीडबॅक घेऊन CDX मधील कॉन्टेंटची मॅच्युरिटी उत्तरोत्तर वाढतच जाईल. नजीकच्या भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल लॅब्स, VR अशा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर CDX मध्ये होऊ शकेल. ऑक्टोबर महिन्यात CDXचा यशस्वी प्रयोग 14 महाविद्यालयात करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवीन उपक्रमामध्ये मराठा विद्याप्रसारक समाजाचे KTHM महाविद्यालय कायमच अग्रेसर राहिलेले आहेत. शिक्षण क्षेत्रातील हा आमूलाग्र बदल स्वीकारताना आम्ही विद्यार्थ्यांसाठी CDX आणि LMS रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सर्व विषयांची लेक्चर्स तयार केलेली आहेत. पेडागॉगीच्या अद्ययावत प्रणालीमुळे आपली व्याख्याने जास्त प्रभावी रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत. विद्यार्थ्यांचा जसा फायदा होतोय तसा प्राध्यापकांचाही फायदा होतोय, कारण यामधनं लर्निंग मॅनेजमेंटवर जास्त भर दिलेला असल्याने टीचिंग जसं ऑनलाईन होते तसं विद्यार्थ्यांचं लर्निंग जास्त होते. याची आउटकम जी आहेत, लर्निंग आउटकम्स, कारण पूर्वी असं घडायचं की लर्निंगची इंडिकेटर्स आपल्याकडे फक्त परीक्षेच्या माध्यमातून होती, पण आता मात्र ही लर्निंग आउटकम जास्त होत आहेत असं सगळ्यांच्याच लक्षात आले. विद्यार्थ्यांचे जे फायदे होत आहेत
त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा तो विद्यार्थी ते लेक्चर मी टाकलेलं लेक्चर तो कितीही वेळा आणि कधीही बघू शकतोय. आम्ही तर आत्ता इथपर्यंत पोहोचलेलो आहोत की TYच्या सगळ्या म्हणजे BBA, CA, BSc, BCom आणि BAच्या सगळ्या मुलांना, MA, MCom, MScच्या सगळ्या मुलांना आत्तापर्यंत आम्ही LMS वर ॲड केलेलं आहे. 100पेक्षा जास्त लेक्चर विद्यापीठाच्या टीमने आमच्या इथं स्टुडिओ उभारून तयार केलेली आहेत आणि याचा सगळ्यात जास्त फायदा हा असाइनमेंट घेण्यामध्ये, म्हणजे आमची सगळी आता जवळजवळ इंटरनल मार्क्स म्हणजे इंटरनलच्या परीक्षांची सगळी सिस्टीम आता आमची तयार झालेली आहे आणि त्याचा सगळा उपयोग हा यातनं होतोय. आम्ही BBBचा सुद्धा चांगला वापर करतोय कारण LMS मीटचा अतिशय उत्तम उपयोग यात होतोय. LMS मीटवर लेक्चर दिल्यानंतर म्हणजे मीटिंग घेतल्यानंतर या मीटिंग रेकॉर्ड होतात आणि या रेकॉर्डेड मीटिंग्स विद्यार्थ्यांना अनेक वेळा बघता येतात. मी जेव्हा शिकवतो तेव्हा प्रत्येक मुलाला असं वाटतं की सर मला एकट्याला शिकवतायत आणि त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रमाणात होतोय. SPPU e-content development department is working so hard and I'm proud to be a part of this university. Our principal took an initiative to develop e-content and we were sent to Pune University e-content development department to make videos of our lectures. Friends, I'm proud to say that I have prepared 4 video shoots on 4 different topics. Mostly they are theories. Students will be benefited through this e-content material. Especially I would like to thank the team of the youngsters who are working behind the curtains. It was very nicely explained to us by Mr. Rajesh Vartak about how to make the presentation, the chunk, meaning of chunk, and then where we should, what way the PPT should look like. So all these things were very nicely explained by Mr. Rajesh Vartak, and the actual shooting was done in last week, and for that I must really appreciate the efforts these people were taking because they were so patient with all of us and with everybody. They were so friendly and giving their suggestions how to stand, where to see and how to present, and then I never saw them getting annoyed on anybody. LMSचा खूप छान फायदा होतो. म्हणजे जर एखादा व्हिडिओ आपण अपलोड केला असेल तर तो कोणाचा मिस झाला असेल तर नंतर आपण तो रिपीट करून घेऊ शकतो. पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील 8 स्टुडिओच्या माध्यमातून हे काम सुरू झाले असून लवकरच 1000 लेक्चर्सचा टप्पा पार होईल. शिक्षक मित्रांनो आणि विशेषतः प्राचार्यांनो, माझं मनपूर्वक तुम्हाला अपील राहील की ही जी सिस्टीम आपण डेव्हलप केलेली, हा जो प्लॅटफॉर्म डेव्हलप केलेला आहे, ही जी सवलत आपण डेव्हलप केलेली आहे ई-कंटेंट डेव्हलपमेंटची, त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आणि ही योजना फक्त पुणे विद्यापीठापुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांमध्ये, त्यांच्या कॉलेजेसमध्ये त्यांनाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कारण ही संपूर्ण क्लाउड बेस्ड सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये माझी इच्छा आहे की आपण एक इतकं चांगलं ई कंटेंट डेव्हलप करूया, कुठेतरी कोर्सेरासारखे जे कोर्सेस आहेत त्यालासुद्धा थ्रेट निर्माण झाली पाहिजे, चॅलेंज निर्माण झाली पाहिजे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया आणि या काळामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये ब्लेंडेड टीचिंग असेल याच्यामध्ये आपल्या ई कंटेंटच्या माध्यमातून सहभाग नोंदवूया. पुन्हा एकदा मनपूर्वक तुम्हाला अपील करतो. थांबतो. धन्यवाद. CDX महाविद्यालयांसाठी, शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सर्वाभिमुख करण्यासाठी